कुणाच्या वेदना किती असाव्यात, एक बेवारस इसम। आज आम्ही बोधबळण फाटावरील आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रावरून येत असताना आमच्या गाडीमध्ये जागासुद्धा नव्हती। गाईसाठी आम्ही आपल्या सोनू गाईसाठी गवत आणलेलं होतं आणि एक अत्यंत वाईट अवस्थेमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये एक बेवारस प्रभूजी आम्हाला दिसले आणि आम्ही लगेच तात्काळ गाडी थांबवली, मागे घेतली आणि त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या बेघर बांधवाला आपल्या वाहनामध्ये टाकले। जागा नसतानासुद्धा आम्हाला त्याला आणावं लागले, कारण आम्ही केंद्रावर येऊन पुन्हा जातो म्हणलं तर तेवढ्या वेळात तो निघून गेला असता। अशा अवस्थेमध्ये त्याला आमच्या गवताच्या भाऱ्यावरच त्याला आणलं आणि नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे त्याला दाखल करण्यात आलं। अत्यंत वाईट अवस्था त्याची आणि या वाईट अवस्थेमधून त्याला माणूस म्हणून त्याला जगता आला पाहिजे, माणसासारखा तो माणूस म्हणून जगला पाहिजे, या हेतूने नंददीप फाउंडेशन ही सेवा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये चालवत आहे। आणि ज्येष्ठ नागरिक मंडळाने दिलेली ही ॲम्ब्युलन्स आहे, या ॲम्ब्युलन्सने त्या बेघर बांधवास हायवे आर्नी रोड यवतमाळ येथून आम्ही आणलेला आहे। नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र या ठिकाणी तो पोहोचला आणि पोहोचताच तो चांगला हसू लागला, बोलू लागला आणि त्याला नवजीवन मिळण्यासाठी नंददीप फाउंडेशनने त्याला निवारा केंद्रावर आणलेला आहे। अंगाचा खूप भयंकर वास सुटलेला होता, त्याला नावगाव विचारलं तर तो सांगतो आहे, परंतु अद्दरकच्चं सांगतो आहे। नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या या सेवेला आपण सर्वांनी साथ द्यावी। जय हिंद, जय गाडगे बाबा। मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात देणारी सामाजिक संस्था नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ। स्कॅनर दिलेला आपण मदतसुद्धा या स्कॅनरवर करू शकता। जय हिंद, जय गाडगे बाबा।